तेव्हाही महात्मा गांधींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनासाठी उपोषणाचा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता आणि 21 दिवस उपोषण करून शेवटी ब्रिटिश सरकारला चर्चेसाठी समोर आणलं होतं. पण स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये सोनम वांगचुक यांच्यासारखा एक पर्यावरणवादी, वैज्ञानिक, एक सामाजिक कार्यकर्ता जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करतो तेव्हा एक तर सरकार कोणती चर्चा करायला तयार नाही आणि 20व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात चादर टाकून आडवं करून इतक्या मोठ्या माणसाला फरफटत घेऊन गेले, ज्याची उभं राहण्याची ताकद नाही उपोषणामुळे. त्याच्यासाठी त्यांना स्ट्रेचर सुद्धा आणण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि जबरदस्तीनं उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर तो दबाव आणला. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. सोनम वांगचुक हे प्राणत्याग करण्यास सज्ज आहेत देशासाठी आणि सरकार त्यांना घाबरलं आहे. जर सरकार घाबरलं असेल तर सरकारने ज्या मागण्या आहेत तरुणांच्या त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. मी आधी सांगितलं, हे धर्मेंद्र प्रधान आहेत, हे काय फार महान शिक्षणतज्ञ किंवा फार महान नेते, महात्मा धर्मात्मा नाही आहेत. ते एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि लाखो विद्यार्थी त्याच्यामुळे उद्ध्वस्त झाले. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा वेळेला सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार पोलीस बळाचा वापर करून वांगचुक यांना अटक करते आणि त्यानंतर दुसरे जे तरुण कार्यकर्ते आहेत अभिजित दिपके त्यांच्यावरती लाठी हल्ला करून त्यांना जखमी करते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती शाई फेकण्यासाठी प्रवृत्त करते. हा देश हुकुमशाहीकडे झुकला असं म्हणतात, वळला नाही. या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली एवढंच मी सांगेन. पण उद्या पार्लमेंट सुरू होत आहे आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल. उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी सहभागी आहेत. सगळे संघटना पाठिंबा दिल्यात. मात्र विरोधक जे सत्तेत आहेत ते म्हणतात की राजकीय वळण. हो, राजकीय वळण आहे म्हणा. राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीय दृष्ट्या भीती वाटली म्हणून तुम्ही सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं घेऊन गेलात ना. ही तुमची राजकीय भीतीच आहे ना. तुम्हाला भीती वाटते. तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाची भीती वाटली पण तुम्हाला ब्रिटिशांची भीती वाटली नाही, कारण तुम्ही ब्रिटिशांचे खबरे होता. तुम्हाला पंडित नेहरूंची भीती वाटते, तुम्हाला इंदिरा गांधींची भीती वाटते, तुम्हाला सोनम वांगचुकची भीती वाटते, तुम्हाला अभिजित दिपकेची भीती वाटते, तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते, तुम्हाला शिवसेनेची भीती वाटते. असे तुम्ही डरपोक लोक आहात. उद्याच्या मोर्चात तुमच्याकडनं कोण सहभागी होणार? आम्ही सगळे हो. उद्धव ठाकरे पण स्वतः असतील मोर्चामध्ये? आम्ही सगळे हो असं जेव्हा म्हणतोय तेव्हा तिथे उपस्थित असलेले संसदेचे सगळे सदस्य जे शिवसेनेचे आता आहेत ते राहतील. 6 खासदार जे आहेत ते त्यांचं विलिनीकरणाला मान्यता मिळालेली आहे. आता एनडीएतला हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. त्यावेळीच एकनाथ शिंदेंनी आरोप करणाऱ्यांना टीका केली आहे. ते म्हणतात की जेव्हा हे फुटणारे जे आमच्याकडे येतात तेव्हा ते वाईट होतात, त्याच्या आधी ते चांगले असतात नाही. आणि आरोप करणारे फक्त लेणार. बघा, एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत. लक्षात घ्या. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहेत. ती जे बोलतील ते सत्य आहे, हा, व नीतिमत्तेचं आहे असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतलेत. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे लोक आमचे निर्लज्ज, हे गद्दार आहेत. हा, हे गद्दार आहेत. चांगले का वाईट सोडून द्या, हे गद्दारच आहेत.
मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणतं आलंय शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही चांगले आणि वाईट याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय, एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी. लक्षात घ्या, आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे. गद्दार शब्द सुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवर. हा रेप अँड मर्डर आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्ट